सगळ्यांचं लक्ष आले पारगाव जिल्हा परिषदेकडे. आता तुमचे जिल्हाध्यक्ष म्हणले का रवी भाऊ आणि अरुण भाऊ हे मित्र आहेत. तुम्ही त्यांना असं म्हणलेत का ह्या घ्या धनुष्य आणि लढा, तर तुमचं हे कुठंतरी संपलंय का? आता अरुण भाऊ लढणार हे नक्की झालंय? या ठिकाणी जिल्हा प्रमुखांनी तुम्हाला सांगितलेलं आहे त्या संदर्भामध्ये. मी परत काय त्याच्यामध्ये दुसरं वाक्य वापरणं योग्य नाही. तो जिल्हा प्रमुख जे सांगतील त्याचप्रमाणे शेवटी त्यांनी दुसरं पण सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये खोलात जात नाही. ते जे सांगतील ते उद्याच्या 3 वाजेपर्यंत सगळं स्पष्ट होईल. अरुण भाऊच्या उमेदवार तुमची संमती आहे? ते जे सांगतील जिल्हा प्रमुख त्याप्रमाणे ते सगळं सांगितलेलं आहे ऑलरेडी. ते सांगतील त्याप्रमाणे होईल. संमती त्यांनी दिलेली असल्याशिवाय आम्ही फॉर्म भरणार नाही ना. आणि आमच्याकडे संमती मिमिती लागत नाही. शिवसेना म्हणजे आदेश. अरुण भाऊचा प्रचार करणार रवी भाऊ तुम्ही? 100% काय बोलणे शिवसेनेचा उमेदवार असेल जो कोणी अरुण भाऊचा असेल किंवा मी म्हणतो कोणी उद्या असता शिवसेनेचा जो उमेदवार असतो त्याचा प्रचार केलाच असतो. उद्या गणपतराव वळसे उभे राहिले तरी आम्ही प्रचार करणार ठोकून. असं काय नाही. वळसे कोणी राहू द्या, गिरे कुठली असले राहू द्या, उद्या सचिन बांगर उभे राहिले कोणी राहणार. अनेक आमचे कार्यकर्ते आहेत, कोणालाही तिकीट मिळू द्या. शिवसैनिक हा जीव तोडून काम करतच असतो. एबी फॉर्म कधी देणार तुम्ही? काय सबमिशन? एबी फॉर्म आता कसं होतं, उद्या छाननीपर्यंत एबी फॉर्म द्यायचा असतो. एबी फॉर्मची काही काय आहे, आम्ही लिहिले ना धनुष्यबाणावर लढणार आहोत म्हणून. एबी फॉर्मचं काय असतं? एबी फॉर्म हे पत्र आहे हो, फक्त त्या पक्षाचं अधिकृत आहे. तसं चिन्ह धनुष्यबाण हे बॅलेट पेपर आहे, तो प्रत्येकाचा अधिकार आहे. आपल्याला काय चिन्ह घ्यायचं, फक्त त्या पक्षाचं चिन्ह घेतल्यानंतर त्या पक्षाचं एक संमती लागते. ते पत्र उद्या परवा आमचं मिळून जाईल आम्हाला.